विद्यार्थी मित्रांनो, YBT अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र वनरक्षक भरती, लेखापाल भरती, सर्वेक्षक भरती, वनसेवक भरती आणि गट ड ची विविध पदांसाठी जी भरती प्रक्रिया केली जाणार आहे त्याच्या संदर्भात खूप महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट घेऊन आलेलो आहे। भरती प्रक्रिया 2025 संदर्भात आढावा बैठक होणार आहे 19 तारखेला आणि जिल्ह्यानुसार रिक्त जागा किती आहेत ते डिटेल्समध्ये सांगणार आहे। जाहिरात कधीपर्यंत होईल हे देखील तुम्हाला सांगणार आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती अपडेट तुम्हाला बघायला भेटतील आणि वनरक्षक वनसेवक पदभरतीचा जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, सर्वांनी नक्की जॉईन करून घ्या। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला हे सांगणार आहे की भरती प्रक्रिया कधीपर्यंत येणार आहे, वनरक्षकची किती पदांची भरती होणार आहे आणि हे RTI ची माहिती नाही, हे लक्षात घ्या। ऑफिशियल परिपत्रक आहे। वनरक्षक किती पदांसाठी भरती होणार आहे, लेखापालची किती पदांसाठी आणि सर्वेक्षकची किती पदांसाठी भरती होईल डिटेल्समध्ये सांगणार आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विनंती आहे की सर्वांनी सबस्क्राइब नक्की करून घ्या। त्या अगोदर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी माहिती येते मी सांगून घेतो। आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू आहे। पोलीस भरतीच्या तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके सरावासाठी पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी यांनी लॉन्च केलेली आहेत आणि खूप बेस्ट पुस्तके आहे सरावासाठी। याच्यामध्ये इथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेली आहे। तुमचा कोणत्याही प्रकारचा डाऊट शिल्लक राहणार नाही। 90% प्रश्न रिपीट होत असल्यामुळे तुम्ही नक्की हे पुस्तक खरेदी करायचे आहे। जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून स्मार्ट स्टडी नांदेड यांची पुस्तके द्या, लगेच तुम्हाला कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये पुस्तके भेटून जातील सर्वत्र महाराष्ट्रामध्ये। आणि जर ही पुस्तके तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर Amazon फ्लिपकार्टवरून तुम्ही खरेदी नक्की करून घ्या। हे परिपत्रक तुम्हाला कुठे भेटेल हे देखील मी तुम्हाला सांगेल। तर ही बैठक कधी आहे तर या ठिकाणी आज तारीख आहे 18 तारीख आणि हे परिपत्रक 12 तारखेला काढलेलं आहे, परंतु आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत हे टेलिग्रामला इकडून नंतर आलेलं आहे। भरती बघू शकता, भरती प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक किती 2025 ची ही तारीख आहे, ही बघून घ्या। आता ज्या विद्यार्थ्यांना नीट समजून घ्यायचं आहे त्यांनी नीट समजून घ्या, कारण हा घोळ आता इथं म्हणजे थोडं कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं इथं होणार आहे। तर इथं बघितलं तर दिनांक 9 एप्रिल व 10 एप्रिल 2025ला रोजी मंत्री वनेमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत वन विभागातील गट ब अराजपत्रित गट क गट ड मधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। याकरिता या कार्यालयाने मागणीपत्र सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे जे वनमंत्री आहेत त्यांनी सर्व रिक्त जागांचा अहवाल मागितला होता, परंतु असे निर्देशनात आले की वनरक्षक, लेखापाल आणि सर्वेक्षक पदाच्या बिंदू नामवल्या मंजूर करून घेऊन मागणीपत्र कार्यालयात सादर करण्याबाबत कोणतीही कार्यवाही दिसून येत नाही किंवा प्रगती दिसून येत नाही। म्हणजे कार्यालयाने जे वनवृत्त आहे त्यांनी वनरक्षक, वनपाल आणि वनरक्षक, लेखापाल आणि सर्वेक्षक यांची बिंदू नामावली तयार करून कार्यालयात सादर केलेली नाही, प्रगती झालेली नाही। ही खेदाची बाब आहे। याबाबत बैठक घेण्यासाठी कधी तर आज तारीख आहे 18 नोव्हेंबर आणि 19/11/2025 म्हणजे उद्या बैठक होणार आहे सकाळी 10 वाजता। उद्या बैठक झाल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा आपल्यामार्फत तुम्हाला अपडेट दिली जाईल की काय निर्णय होणार आहे। किती वाजता? 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेतली जाईल आणि सदर बैठकीकरता विषय खालीलप्रमाणे आहेत। आता खालीलप्रमाणे विषय आहे, हा मेन पॉईंट बघू शकता। हे काय दिलेले आहे बघू शकता, एक मिनिट इथं दिलेले आहेत बघू शकता। वनवृत्त पदाचे नाव, पेसा नॉन पेसा सर्व याच्यामध्ये डिटेल्समध्ये याच्यामध्ये अनुषंगले जाणार आहे, अभ्यास याचा केला जाणार आहे, याच्यावरती बोलणे होणार आहे। आता इथं लक्षात घ्या, सर्वेक्षक भरती प्रक्रिया 2025च्या अनुषंगाने मागणीपत्र कार्यालयात सादर करणे हे आधीच होऊन गेलेलं आहे। 27-3 जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्येच होऊन गेलेलं आहे। लेखापालचं देखील होऊन गेलेलं आहे, ठीक आहे, आणि सोबतच वरती हे वनरक्षकचं देखील होऊन गेलेलं आहे। आता मुद्दा काय आहे, जे 11 वनवृत्त आहे, एकूण सर्व वनवृत्त किती आहे, भरती ही जिल्ह्यानुसार होत नाही, हा पॉईंट येथे लक्षात घ्या। भरती जिल्ह्यानुसार होत नाही, भरती होते वनवृत्तानुसार आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या 11 वनवृत्ते आहेत। तर कोणत्या वनवृत्ताला पेसाच्या किती जागा आहेत, नॉन पेसाच्या किती जागा आहेत हे डिटेल्समध्ये मी तुम्हाला इथे सांगणार आहे,
ठीक आहे, 1 मिनिट खाली पद येथे सुरू होऊ द्या. आता इथं मी डिटेल्समध्ये सांगेल. फक्त मागणीपत्र कधी गेलेलं आहे भरती प्रक्रियेचं बघू शकता. 20/5/2025 म्हणजे 20 मेलाच मागणीपत्र गेलेलं आहे. परंतु ज्या वनवृत्ताचे जे मेन साहेब आहेत त्यांनी कोणतीही कार्यवाही तिथून पुढे केली नाही. बिंदू नामावली देखील तयार केली नाही. कार्यवाही सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु भरती प्रक्रिया लवकरच येणार आहे. कधी येणार आहे हे डिटेल्समध्ये सांगतो. आता इथं मेन मुद्दा इथं लक्षात घ्या. वनवृत्त दिलेले आहेत आणि मंजूर पदे भरलेली पदे याच्याशी घेणं देणं नाही. परंतु सध्या रिक्त पदे किती आहेत, पेसाची किती आहेत, नॉन पेसाचे किती आहेत आणि एकूण रिक्त पदे पेसा आणि नॉन पेसा मिळून किती आहेत. आता हे कशात सांगत आहे बघू शकता. नागपूरचं तुम्हाला इथे सांगतो. नागपूर सांगत आहे वनरक्षकची एकूण पेसाची पदे 0, एकही पद नाही, 0 पद आहे वनरक्षकचं. त्याच्यानंतर नॉन पेसाची 100 पदे भरली जाणार आहेत. ठीक आहे, नॉन पेसाची 100 पदे भरली जाणार आहेत. सर्वेक्षकचं पद नाही, एकूण 5 पदे आहेत. ते पेसा नॉन पेसा याच्यामध्ये नसते. लेखापालची 5 पदे भरली जातील आणि वनरक्षकची फक्त नॉन पेसाची किती आहेत तर 100 पदे आहेत. परंतु पेसाची एकही पद नाही. हे झालं नागपूरचं मी तुम्हाला सांगितलं. आता इथून पुढे चंद्रपूरला जर बघितलं, पेसाची 4 पदे रिक्त आहेत, यांच्यासाठी भरती होईल. नॉन पेसाची 58 पदे रिक्त आहेत, याच्यासाठी भरती होईल. अशा प्रकारे चंद्रपूर वनरक्षकमध्ये 62 पदांची भरती होईल. सर्वेक्षकची 6 पदे भरली जातील आणि लेखापालची 2 पदे येथे भरली जातील. तुम्हाला याच्यात डाऊट असेल तर नक्की विचारा. आता पुढे आहे गडचिरोलीला चांगल्या जागा येतील अंदाज होता, परंतु चांगल्या जागा येथे आलेल्या नाहीत. तर बघू शकता गडचिरोलीला बघू शकता किती आहेत तर गडचिरोलीला वनरक्षकच्या पेसा क्षेत्राच्या 61 जागा याच्या भरल्या जातील आणि नॉन पेसाच्या येथे जागा कमी आहेत, फक्त 19 जागा भरल्या जातील. अशा प्रकारे वनरक्षकच्या गडचिरोलीला 80 पदे भरली जातील. ठीक आहे. आता जर इथं बघितलं तर सर्वेक्षकच्या 3 जागा भरल्या जातील आणि लेखापालच्या 3 जागा भरल्या जातील. अमरावती वनरक्षक पेसाच्या 56 जागा भरल्या जातील. जागा इथे चांगल्या आहेत पेसावाल्यांसाठी. नॉन पेसाला इथे फक्त 11 जागा आहेत. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात घ्या. अशा 67 वनरक्षकच्या जागा भरल्या जातील अमरावतीला. सर्वेक्षकच्या 4 जागा आणि लेखापालच्या 5 जागा भरल्या जातील. ठीक आहे. यवतमाळ वनरक्षकला पेसाच्या जागा 11 भरल्या जातील. नॉन पेसाच्या 58 जागा, नॉन पेसाला इथे चांगल्या जागा आहेत, 58 जागा भरल्या जातील. अशा 68 जागा भरल्या जातील वनरक्षकच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वेक्षकच्या 2 आणि लेखापालच्या 3 जागा इथे भरल्या जातील. याच्याबद्दल आता जे समजून सांगत आहे. आता हे बिंदू नामावली प्रमाणित कसे करणे, कार्यवाही सुरू आहे, हे वगैरे सर्व माहिती दिली आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल कारण कार्यवाही सुरू आहे. ठीक आहे. आता छत्रपती संभाजीनगर वनरक्षक पेसाच्या या ठिकाणी 3 जागा भरल्या जातील आणि नॉन पेसाच्या 6 जागा भरल्या जातील. अशा फक्त 9 वनरक्षकची पदे भरली जातील. सर्वेक्षकची 3 पदे भरली जातील आणि लेखापालच्या जागा नाही तिथे छत्रपती संभाजीनगरला. आता धुळेला चांगल्या जागा म्हणता येणार नाही कारण त्या पेसाला जास्त जागा गेलेल्या आहेत. धुळे वनरक्षकला किती जागा तर पेसा क्षेत्रातून 49 जागा भरल्या जातील. बिगर पेसा क्षेत्रातून 7 जागा भरल्या जातील. अशा प्रकारे 56 जागांसाठी वनरक्षकची भरती होईल धुळेमध्ये. आता इथं सर्वेक्षकला जागा नाही, लेखापालच्या 3 जागा राहतील. आता नाशिक वनवृत्ताला मागील वर्षी खूप कॉम्पिटिशन होते. तेथे जर बघितलं तर पेसालाही जागा नाहीत, बिगर पेसालाही जागा नाहीत. वनरक्षकच्या इथे 0 जागा रिक्त आहेत. इथं जागा नाही. एखादी जागा वाढवली तर इथे 4-5 जागा भरू शकतात. सर्वेक्षकची 1 जागा भरली जाईल आणि लेखापालच्या 2 जागा भरल्या जातील. नाशिक वनवृत्ताला काहीच जागा नाही. ठीक आहे. आता जर इथं विचार केला तर पुणे वनरक्षकची पेसाची 1 जागा भरली जाईल आणि बिगर पेसाच्या 6 जागा भरल्या जातील. 7 जागांसाठी वनरक्षकची भरती होईल. सर्वेक्षकच्या 7 जागा भरल्या जातील आणि लेखापालची 1 जागा भरली जाईल. ठीक आहे. पूर्ण रिक्त जागांचा अहवाल आहे. आता लक्षात घ्या. ठाणे वनवृत्ताला जर बघितलं तर येथे देखील सर्वात जास्त या वनवृत्ताला 113 जागा भरल्या जाणार आहे वनरक्षकच्या. पण जर बघितलं तर पेसाच्या याच्यामध्ये पेसा क्षेत्राच्या 78 जागा आहेत. पेसा क्षेत्राच्या 78 जागा आहेत आणि नॉन पेसाच्या फक्त 35 जागा आहेत. हे लक्षात घ्या. अशा प्रकारे वनरक्षक 113 पदे भरली जातील ठाण्यामध्ये. ठीक आहे. आणि सर्वेक्षकचे 1 पद आणि लेखापालला सर्वात जास्त 12 पदे येथे भरली जातील ठाण्यामध्ये. ठीक आहे. आता कोल्हापूर वनवृत्त जर विचार केला तर वनरक्षकला इथं पेसाला एकही जागा नाही. बिगर पेसाच्या 46 जागा भरल्या जातील. अशा प्रकारे 46 पदांसाठी वनरक्षक भरती होईल कोल्हापूर वनवृत्तामध्ये. त्याच्यानंतर जर विचार केला सर्वेक्षक जे पद आहे याच्यामध्ये 5 जागा भरल्या जातील आणि लेखापालच्या 5 जागा भरल्या जातील. कुठे? कोल्हापूरमध्ये. ठीक आहे.
आता हे वगैरे हे लेखापालचं इथं दिलेलं आहे, ही माहिती महत्त्वाची नाही. आता डिटेल्समध्ये एक मुद्दा समजून घ्या, एकूण वनरक्षकची किती पदे भरली जातील. ठीक आहे, जाहिरात कधी येईल याच्यावर तर मी नंतर बोलणारच आहे, परंतु वनरक्षकची एकूण फक्त आणि फक्त किती 608 पदे भरली जातील. आता याच्यामध्ये जर जागा वाढवल्या तर जास्तीत जास्त तुम्हाला सांगत नाही, फक्त अंदाजे 620 ते 635 620 ते 635 या दरम्यान जाहिरात येईल. याच्यापेक्षा पदे जास्त येणार नाहीत. आत्ताच तुमचा मुद्दा क्लिअर करून घेतो. बाकीचे यूट्यूबवाले सांगतील तुम्हाला 1000, 1500, 1600 जागा येतील, परंतु 650 पेक्षा भरती केली जाणार नाही वनरक्षकची. ठीक आहे, म्हणजेच आणि वनरक्षकमध्ये पेसाची जर बघितलं तर पेसा क्षेत्राची 263 पदे भरली जातील आणि जर बिगर पेसा क्षेत्राची 345 पदे भरली जातील. अशा प्रकारे 608 जागा सध्या रिक्त आहेत आणि या सर्वांची कार्यवाही सुरू आहे. ठीक आहे, सर्वांची काय आहे, कार्यवाही सुरू आहे. हा मुद्दा इथे लक्षात घ्या. आता तुमचा मुद्दा एवढा क्लिअर झाला. आता खाली जी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पदे भरली जाणार आहे याच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. यांची भरती प्रक्रिया केली जात नाही. नागपूर, वर्धा, भंडारा वगैरे आहे, पहारेकरी, स्वयंपाकी, शिपाई, खलाशी वगैरे हे नॉर्मल पदे आहेत. ठीक आहे, ही पदभरती केली जात नाही. ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कशी भरली जातात. आता वनरक्षकबद्दल सांगितले. आता मुद्दा मी तुम्हाला एकच सांगतो, वनरक्षक भरती ही आता फक्त भरती प्रक्रियेचा आढावा आहे. भरती प्रक्रिये तुम्हाला सांगतो फेब्रुवारी महिन्यापर्यंत येऊ शकते जाहिरात. ठीक आहे, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल. आता हा मुद्दा क्लिअर केला. कोणता तर 28 फेब्रुवारीपर्यंत जाहिरात तुमची येऊन जाईल. ठीक आहे, आता डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे. आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, हे परिपत्रक तुम्हाला तेथे भेटून जाईल. ठीक आहे, याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.